Oh,
देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओ सदिशा इथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे गेले सेवितायने पोटधाये मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निवृत्ती ज्ञानदेव जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
दशरथ अवतार बिहारी मंगल भवन मंगल हारी प्रभु दशरथ बिहारी आराम सिया राम जय जय राम सिया राम जय जय मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये देवते संत निमित्त त्या प्रतिमा मितो सांगत से भावे असो ठावे सकळा विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमांत पुतळे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज जगामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले. त्याच्यापैकी पहिले जगद्गुरु आहेत कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु आहेत श्रीमद आद्य शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु आहेत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय. आणि असा जे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आणि हे जगद्गुरु तुकोबाराय ज्यांना पंचमवेद असं म्हणलं जातं, ज्यांचा गाथा पंचमवेद म्हणून असं म्हणला जातो आणि ज्यांच्या रोमारोमामध्ये भगवंताचं नाम ठसवलेलं आहे, असे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि देव आणि संत याचा परिचय करून देणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला तर सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा फराळ देणं अत्यंत गरजेचं असतं. यात सालाबादप्रमाणे 5 पंढरी येथे चालत असलेला हा श्रीराम जन्मोत्सव आणि यांचं का वर्ष नसतं, म्हणजे प्रत्येकाच्या ज्यांची पाळी असते ते सर्व मिळून, सर्व ग्रामस्थ मिळून, सर्व मंडळी मिळून हा सप्ताह करत असतात. आणि आजच्या वर्षी जी यजमान आहेत ते आहेत उमावली मंडळी. त्यांचा हा सप्ताह त्यांनी आयोजन केलेला आहे. तर सर्व 5 पंढरी येथील श्रीराम व्यवस्थापन कोळी समाज यांच्यातील सर्व मंडळी आणि या मंडळाचे अध्यक्ष असणारे श्री रामचंद्र रामा खोपटकर हे मुख्य आणि उपाध्यक्ष श्री महेंद्र हरचंद्र चोगडे यांच्या मार्गदर्शन प्रेरणेने हा मंडळी ही सगळी होमावळी मंडळी सप्ताह करत असतात. आणि त्या सप्त्यातील दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बालकाकडे सोडवली आहे. तशी सेवा जर तुम्ही पाहायला गेलं तरी सेवा ही वाढ वडिलांपासून चालत आलेली आहे. कारण की इथं अगोदर पहिले प्रकाशानंद स्वामी सेवा करायचे. की आज त्यांचा नातू म्हणून मला सेवा करण्याची संधी तुम्ही दिली, तुमचे धन्यवाद मी मानतो. म्हणून कारण मी काय आनंदीचा वगैरे नाही आहे, एक कोकणाचाच आहे, कोळी समाजाचा आहे, त्याच्यामुळे तुमच्यातच आहे. म्हणून जी काही सेवा होईल
आता मी तर घाबरणार नाहीत, कारण सगळे आपलीच मंडळी आहेत, कोकणातली सर्व कोळी बांधव आहेत. त्याच्यामुळं पहिली जुनी मंडळ इथं होऊन गेली. मग कुळाकर बाबा असतील, कृष्णा रघुवीर, कृष्णा पावशे, अशी जुनी मंडळी इथं होऊन गेली. भरपूर पहिलं माझ्या आजोबा इथं माझ्या कीर्तन यायचे. रामनवमी इथं कीर्तन बाबांचं इथं व्हायचं, आणि बाबांचं माझं व्हायचं. म्हणजे हे आमचं मूळगाव आहे. मूळगाव म्हणजे इथं पहिलं आमचे आजोबा पणजोबा, खापर पणजोबा इथं आमचे होऊन गेले, आणि आता त्यांचा नातू इथं सेवा करतोय. म्हणून माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आता वेळ पण 11 झालाय, 11 वाजलेले आहे. हा म्हणतात वरून जा, पण हे वरून गेलं ह्याला जायचंय. म्हणून सर्वांचे आभार मानतो. सर्व होमावळी मंडळी, सर्व इथं माता भगिनी आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आणि जी काही तुळशी मूर्ती सेवा होईल, अर्धा पाऊण तास 1 तास, ती तुम्ही ऐकून शांतचित्ताने ऐकून घ्यावी. जे काही चुकेल ते तुम्ही तुमचा मुलगा म्हणून मला पदरात घ्या, आणि जी काही सेवा होईल तुळशी मूर्ती ती तुम्ही मान्य करून घ्यावी. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, श्रीरामाच्या चरणावर नतमस्तक होतो. माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक हो पुंडलिकासारखा भक्त नाही, संताशिवाय ज्ञान नाही. गीता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. आणि त्या पंथातील ज्यांना कळस्थानी विराजमान असलेले जगद्गुरू तुकोबाराय यांचा अभंग देव आणि संत याचा परिचय करून देणारा आहे. परंतु आजच्या अभंगात मात्र जगद्गुरू तुकोबाराय देव आणि संत हे एकच आहे असा परिचय करून देतात. विठ्ठल मी सर्वांना एक सूचना आहे, ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस सर्वांनी टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल भजन करा. कारण की विठ्ठल विठ्ठल जर भजन केलं तर असं प्रमाण आहे की विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदे गरजावे. म्हणून सर्वांनी विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर सर्वांनी टाळी वाजवायचे. एक मी बातमी वाचली की जर आपण विठ्ठल विठ्ठल म्हणताना जोरात जर अशी टाळी वाजवली तर आपल्याला हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते.
त्याच्यामुळे सर्वांनी जप नाही केलं चालेल, पण आपण लवकर जाऊ नये त्यासाठी तरी लवकर टाळ्या वाजवा. विठ्ठल देतात. आपण जर या मृत्यूलोकामध्ये फिरत असताना मनुष्याला काही गोष्टी भाग्याने प्राप्त होतात, काही गोष्टी सद्भाग्याने प्राप्त होतात आणि काही गोष्टी या महद भाग्याने प्राप्त होतात. तर पहिलं आपलं भाग्य असं आहे की आपल्या भाग्याने हा मानव देह आपल्याला मिळाला आहे. शास्त्रामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम, किंवा दुर्लभत्रैमो एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशयः. जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्यापैकी हा मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे. आणि हा मनुष्य देह मिळणं नुसतं काय खाण्याकरता आणि झोपण्याकरता आपल्याला हा मनुष्य देह मिळाला नाही. कारण की मनुष्य धर्म तरी साधी नारायण नाही तरी हीन पशु जाती. कारण की नाटामध्ये एक प्रमाण आहे, नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईन ते म्हणती ते का होती तरी का चित्तेला धरावे. मनुष्य जन्म आपला उगाच असं फिरण्याकरता काही करण्याकरता असं मिळालं. देह भजना गोमटा तोया झाला फाटा वादे. देवाने आपल्याला हा देह भजना करता दिला आहे. कारण की जी वस्तू ज्या कार्यासाठी भेटलेली आहे, ज्या कामाकरता आपल्याला भेटली आहे ती वस्तू, त्या कार्याकरता जर जी वस्तू भेटली आहे त्या वस्तूचा जर आपण उपयोग वापर जर करत नसू तर हा मनुष्य देह मिळून सुद्धा उपयोग नाही. कारण की भजन आपण नाही करणार मग कोण, प्राणी वगैरे करणार आहेत का इथं? कारण की त्यांचे देह हे भोग प्रधान आहेत आणि मनुष्य देह मात्र ज्ञान प्रधान आहे. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती काय एक उपजता मरती बहिरी अंध होती पानवळमुखी. लक्ष 84 न चुके फेरा गर्भवासी यातना थोरा येऊन पडसी संदेह पुरा वळसा थोर माया जाळी. म्हणून माणसाने जीवनाला आल्यानंतर भगवंताचं भजन हे केलंच पाहिजे. आता आपल्या सप्ताहाला किती वर्ष झाली? वर्ष का तुम्हाला म्हणजे वर्ष नसतात, कारण की सर्वांचे पाळे असतात पिढ्यान पिढ्या. तरी साधारण किती वर्ष? 150च्या पुढे. मला वाटतं मग सगळ्यांच्या गळामध्ये माळा असतील. हसले म्हणजे आम्ही काय समजावं, माळा आहेत की नाही? माझ्या पण सर्वांच्या गळ्यात माळा असतील ना? नाही
20%. आता 70 वर्ष झाली, 150 वर्ष, फक्त 20% माळकरी. म्हणजे असं तुम्हाला काय मी सांगत नाही, माझा एवढा अधिकार पण नाही सांगायचा, तरी पण सर्वांनी माळकरी झालंच पाहिजे. कारण की माळकरी जर झालो ना आपण, महाराज सांगतात की तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. सर्वांनी माळा घातल्या पाहिजेत. कारण की नाहीतरी आपण मेल्यानंतर आपल्या तोंडात तुळशीचं पान टाकतातच, पण त्याच्या अगोदर जर आपण तुळशीचं माळ घातलं नाही तर नंतर कितीतरी तुळशीचा आटका झाड जरी आपण तोंडामध्ये, तरी काय आपला पुण्य भेटणार नाही, काय होणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी माळ घाला. मी मुलगा आहे तुमचा असं समजा. पुढच्या वर्षी ह्या वर्षी 20% माळकरी आहेत, तर पुढच्या वर्षी 40-50% तरी माळकरी झाले पाहिजेत. विठाला मी मोठा महाराज म्हणून नाही, तुमचा मुलगा म्हणून तरी जेवढे इच्छुक असतील त्याने तरी माळा घाला. कारण की हा मनुष्य त्याच्याकरता आपला भेटलेला आहे. म्हणून सर्वांनी, आता मी सांगितलंय, बघू पुढच्या वर्षी झाले तर चांगलंच आहे, रामप्रभूची कृपा आहे असं समजू. म्हणून महाराज सांगतात की पहिली गोष्ट आहे की 3 गोष्टी दुर्लभ आहेत, म्हणजे मनुष्याचे हा दुर्लभ आहे. आणि दुसरं आपलं सद्भाग्य असं आहे की आपल्याला मनुष्यदेह हा मिळाला, पण तो इतर देशात न मिळता भारत देशामध्ये आपल्याला जन्म मिळाला. पाकिस्तानात जर आपला जन्म मिळाला असता तर काय झालं असतं? तुम्ही काय म्हणले असते? माळा तर सोडा, मग तुम्ही काय म्हणले असते? आता मी ते बोलत नाही. भारत देशात जन्म मिळाला हे आपलं सद्भाग्य आहे. आणि तिसरं आपलं मदभाग्य असं आहे की भारत देशात मिळणं हे सद्भाग्य आहे, परंतु ज्या देशामध्ये भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले, ज्या देशामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ज्या देशामध्ये छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले, आणि ज्या देशामध्ये संत ज्ञानोबारायांसारखे, संत तुकोबारायांसारखे महात्मे जन्माला आले, संत जन्माला आले, हे आपलं मदभाग्य आहे. विठ्ठल म्हणून 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहेत. त्या सांगितलं मनुष्य देह, आणि हा आपला देश, आपला जन्म इतर देशात न मिळता भारतात मिळाला. आणि भारतात मिळून सुद्धा ज्या देशामध्ये संत महात्मे जन्माला आले त्याच्यामध्ये, त्या देशामध्ये आपला जन्म मिळाला, हे आपलं महत्भाग्य आहे. म्हणून आता चिंतनाकडे पडतो, कारण की वेळ किती पण होऊ द्या, वेळ. देव आणि संत याचा परिचयाचा अभंग, संत परिचयाचा अभंग आणि देवाचा परिचयाचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. तुकोबाराय म्हणतात की देव आणि संत एकच आहेत. कारण की गाथेमध्ये, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेमध्ये संपूर्ण समस्यांचं उत्तर गाथेमध्ये दिलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सुख आहे एकेटाही बहुपायी संतांच्या, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून गाथ्यामध्ये अखेर मानव जातीच्या कल्याणाच्या समस्यांचं उत्तर दिलेलं आहे. आणि त्याच गाथेतील अभंग सेवेतील संतांचा आणि देवाचा परिचय करून देणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाचा आणि संतांचा परिचय देतात. देवाचं स्वरूप काय हो? सत, चित आणि आनंद हे देवाचं स्वरूप आहे. भागवताच्या नमनाच्या श्लोकामध्ये पहिला श्लोक आला आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भगवंताचं
स्वरूप कसं आहे तर सत, चित आणि आनंद. आता सत म्हणजे काय? जो वर्तमान काळ म्हणजे हा आत्ताचा काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ या तिन्ही काळामध्ये जो व्यापक आहे, जो सर्व ठिकाणी व्यापक आहे त्याला सत असे म्हणतात. चित कशाला म्हणतात तुम्हाला समजते ना? असे चेहरे करून बसायला, स्माईल असं जरा काहीतरी समजते ना सर्वांना? बोला का झोपले काय? समजते ना सर्वांना? आवाज जरा कमी होतो संख्येच्या मानाने. समजते ना? अजून आवाज समजते ना? थोडा आवाज कमीच आहे. सर्वांना समजते ना? राहू द्या, राहू द्या. सत म्हणजे तो सर्व ठिकाणी व्यापक आहे. चित म्हणजे काय तर ज्ञान स्वरूप. सर्वांनी गडबड करू नका, शांत बसा. आनंद स्वरूप म्हणजे काय? दुःखामध्येही आनंद आणि सुखामध्येही आनंद, याला आनंद स्वरूप म्हणतात. आता तुम्ही म्हणाल महाराज दुःखामध्ये आनंद आणि सुखामध्ये आनंद कसं? तरी दृष्टांत सांगतोय. ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेकाची घोषणा करण्यात आली त्यावेळेस हे प्रभू रामचंद्र प्रसन्न होते. आणि ज्या वेळेस कैकेयी मातेने वनवासाला जाण्याची आज्ञा दिली त्यावेळेसही प्रभू रामचंद्र आनंदी होते. म्हणजे दुःखातही आनंद आहे आणि सुखातही आनंद आहे. प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक करण्याची घोषणा झाली. कौसल्या माता सकाळी लवकरच उठली. सकाळी लवकर उठली. तिने ताट सजवून अख्खं रामाला सजवण्याकरता तिने अलंकार आणले. मोर मुकुट तयार केला रामाकरता घालण्याकरता. तिने बाजूबंद तयार केले. सर्व अलंकार आणून ठेवले. ती मनात विचार करू लागली की माझा राम येईल आणि माझे प्रभू रामचंद्र आल्यानंतर, राम आल्यानंतर मी रामाला सर्व जे काही अलंकार आहेत, वस्त्र आहेत, त्याला मी परिधान करेन. तेवढ्याच तिथं राम आला. भगवान प्रभू रामचंद्र तिथे आले. आणि भगवान प्रभू रामचंद्र आल्यानंतर रोजच्या पेक्षा थोडे भगवान प्रभू रामचंद्र उशिरा आले. आणि कौसल्या माता म्हणाली, बाळा तू आज एवढा उशीर का लावला? रोज तू माझ्या दर्शनासाठी लवकर यायचास, पण आज उशीर का लावला? मी तुझी किती वाट बघत आहे. मी तुझी किती वाट बघत आहे. तुझ्याकरता बघ मी किती चांगले अलंकार तयार केलेत, किती बाजूबंद छानपैकी तयार केलंय, किती मुकुट तयार केले तुझ्यासाठी छान. तू एवढा उशीर का लावलास? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, हो आई गडबड करू नकोस. तू जर हे घातले ना तर तू किती छान दिसशील. तू जर बाजूबंद घातले तुझ्यावर किती शोभून दिसेल. तू जर हे मुकुट घातलं तर तुझ्यावर हे मुकुट किती शोभून दिसेल. तू जर हे अलंकार घातले तर तू किती शोभून दिसशील. अशी कौशल्या माता आनंदाच्या भरामध्ये श्री रामप्रभूंना बोलते. तेव्हा रामप्रभू म्हणतात, आई अगं आई गडबड करू नकोस. मला माहिती आहे आपलं राज्य खूप मोठं आहे. आपल्या पिताजींच्या आपल्यावर लय कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. आपलं राज्य या पृथ्वीवर नाही तर समुद्रावर सुद्धा आपलं राज्य आहे. परंतु आई पिताजींनी मला वनाचे राज्य दिले आहे. कारण की आपण जर सख्या आईची आज्ञा पाळली तर आपल्याला 10 पट पुण्य लागतं.
आपण जर वडिलांची आज्ञा पाळली तर आपल्याला 100 पट पुण्य लाभतं, आणि आपण जर सावित्रीची आज्ञा जर पाळली तर आपल्याला त्याच्या 1000 पट पुण्य आपल्याला लागतं. विठाला म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात की आई तू गडबड करू नकोस, मला वडिलांनी आज्ञा दिली आहे, तू गडबड करू नकोस. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले ज्यांना ऐकायला येईल लाड गेल्यानंतर त्यांनी ऐका, नाही आले तर पुढच्या वर्षी हाय डबल. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात आहे तू गडबड करू नकोस, कारण की मला पिताजींनी आज्ञा दिली, कैकेयी मातेने आज्ञा दिली, मला वनाचे राज्य दिलेले आहे. कारण की रामाला जर वनवास झाला नसता तर प्रभू रामचंद्रासोबत सीता माता गेली नसती, आणि जर सीता माता गेली नसती तर सीता मातेला रावणाने पळून सुद्धा नेली नसती, आणि रावणाने जर सीतेला पळून नेलं नसतं, त्याचं हरण केलं नसतं, तर राम आणि रावणामध्ये युद्ध झालेच नसतं, आणि जर युद्ध झालं नसतं तर रावण मेला नसता. म्हणून आता रावण हे घराघरामध्ये रावण आलेले आहेत. हर घर में बैठा है रावण, इतने राम कहाँ से लावो. हर घर घर में बैठे हे रावण, इतने राम कहाँ से लावो. घराघरामध्ये रावण आहेत. 3 रावण आहेत. पहिला म्हणजे रावण विश्रवाच्या पोटी जन्माला आलेला, त्यांच्या घरात जन्माला आलेला, हा एक पहिला रावण. आणि दुसरा रावण म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यामध्ये असणारा अहंकार, हा एक रावण आहे. आणि तिसरा रावण म्हणजे जे काही आपले काम क्रोध आहेत ते आपले, हा तिसरा रावण आहे. म्हणून 3 रावण सांगितले. म्हणून रामप्रभू म्हणाले, कौशल्या माता विचार करू लागली की प्रभू रामचंद्र हुशार आहेत, ठीक आहे बाळा तू वनवासाला जा, तुला आईचा आशीर्वाद आहे. परंतु इथं आता एक प्रश्न उपस्थित होतो की कैकेयी मातेने प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास का दिला, 14 वर्षेच का दिला वनवास. तर त्याचं पहिलं कारण आहे, ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांना वनवासाला जाण्याची घोषणा झाली त्यावेळेस जी मंथरा होती ना, ती खोटं बोलली की राज्याभिषेकाच्या वेळी घोषणा केली ते 14 दिवस होऊन 15वा दिवस उजाडला होता. आणि त्या कैकेयीने एक रात्र म्हणजे 14 दिवस एक रात्रीसाठी 1 वर्ष वनवास मागितला, 1 वर्ष वनवास मागितला. हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे आपली जी 14 इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, मन, चित्त, अहंकार आणि बुद्धी, हे 14 जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांवर ताबा मिळवण्याकरता भगवान प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास घेतला. कारण की आणि दुसरं कारण म्हणजे प्रभू रामचंद्र वनवासाला जाण्याकरता हे राजवेशात गेले नाही, तर आपल्या तपस्व्याच्या वेशामध्ये गेले. तपस्व्याच्या वेशामध्ये का गेले, कारण की कैकेयीला माहिती होतं रामप्रभू जर राजवेशामध्ये गेले वनवासाला आणि वनवासानंतर आल्यानंतर पुन्हा हे आपलं राज्य प्रभू रामचंद्र मागतील, म्हणून कैकेयीने तपस्याच्या वेशामध्ये प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवलं. कारण की तपस्याच्या वेशामध्ये गेल्यानंतर प्रभू रामचंद्र आल्यानंतर ते राज्य मागणार नाही याच्याकरता कैकेयीने पाठवलं. म्हणून 14 वर्ष वनवासाकरता पाठवलं.
प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. वनवासाला गेल्यानंतर वनवास त्यांना भेटला, परंतु प्रभू रामचंद्र वनवासामध्ये त्यांना भेटला त्यामध्येही आनंदी होते. आणि ज्यांना राज्याभिषेक देवा घोषणा केली त्याच्यामध्येही आनंद होते. म्हणजे देव हा सुखामध्येही आनंदी असतो आणि दुःखामध्येही आनंद असतो. विठ्ठल मग आमचे संत नाही का सुखामध्ये आणि दुःखामध्ये आनंदी? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, दुष्काळी आटला द्रव्य निरामान, स्त्री एका अन्न करिता मिळी, किंवा बरे झाले देवा निघाले दिवाळे, बळे या दुष्काळी पिढा गेली. म्हणजे दुःखामध्येही आनंदी आणि सुखामध्येही आनंदी. म्हणून देव आणि संत हे एकच आहेत. याचा परिचय अभंगाच्या पहिल्या चरणात येतात. चरणामध्ये महाराज सांगतात की देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे एकच आहेत. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देव आणि संतांचा परिचय देतात आणि संतांचा परिचय आवर्जून देतात. कारण की जर आपल्याला संतांचा जर परिचय झाला नाही तर आपल्याकडून संतांचा परिचय झाला पाहिजे. परंतु आपल्या संतांचा परिचय नाही, संतांचा व देवाचा परिचय नाही. कारण की आपल्याला जर संतांचा आणि देवाचा जर परिचय असता तर आपल्याकडून देवाची आणि संतांची अवज्ञा झाली नसती, निंदा झाली नसती. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आवर्जून देव आणि संत याचा परिचय देतात. आता परिचयाच्या कक्षा वेगवेगळ्या आहेत. आम्हाला लोक सुद्धा परिचय देतात. आम्ही म्हणजे मी जास्त फिरत नाही, पण जर कुठे गेलो तर आम्हाला लोक परिचय देतात. महाराज हे आमचं घर आहे, महाराज ही आमची गाडी आहे, महाराज ही आमची होडी आहे, असा भरपूर परिचय देतात. आणि काय काय वेळेला हा परिचय ठीक आहे, परंतु याच्या पुढेही जाऊन आम्हाला परिचय देतात की महाराज ही आमची बायको आहे. आता बायकोचा परिचय देणे काय गरजेचं आहे का? मी एका घरी असं कीर्तनाला गेलतो गावाकडे, आणि कीर्तनाला गेल्यानंतर मी त्या घरात गेलो आणि घरातून यजमान आणि ती मंडळी आली आणि ती यजमान मला म्हणू लागला, महाराज तुम्ही ओळखलं का हे कोण आहेत ते? आता तुझ्या घरी पहिल्यांदा मी इथं आलोय, तर मला कसं माहित असणार तुझी बायको का कोण आहे का? पण तरी सुद्धा मला विचारतो, महाराज तुम्हाला माहिती आहे का हे कोण आहे? तर मला काही माहित असणार, पहिल्यांदा तुझ्या घरी आलोय मी. परंतु म्हणतात की महाराज ही आमची लक्ष्मी आहे. बायकोचा परिचय देतात आणि बायकोचा परिचय देतात तोही वेगवेगळ्या भागात वेगळा परिचय देतात. काही भागामध्ये लक्ष्मी म्हणतात, ही आमची लक्ष्मी आहे. काही भागामध्ये ही आमची बायको आहे. काही भागामध्ये ही आमची मंडळी आहे.
असा परिचय देतात. आणि असंच मी एका घरी गेलो आणि तो म्हणाला, महाराज हे तुम्हाला माहितीच का कोण आहेत? महाराज हे ना, हे आपलंच बारदान आहे. बारदान म्हणजे समजलं ना? नाही समजलं? बारदान 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 समजलं ना? ते वारीला सोबत घेऊन तिकडे वळकुटी वळकुटी बोलतात, बिस्तार. महाराज हे आमचं बिस्तार आहे. आता असा नाविन्यपूर्ण परिचय होता. आता हिला या हिच्या बायकोला बारदान बोलतात, त्याला सुद्धा काय बोलतात हे सुद्धा समजलं पाहिजे ना आपल्याला, कारण की आपल्याला लय फिरावं लागतंय. म्हणून असंच ती सुद्धा त्याचीच बायको होती, बोला तेवढीच हुशार. तो म्हणला, ती म्हणली, हे ना हे आपलाच भंगार आहे. उठारा उठारा परंतु या बारदानाचा आणि या भंगाराचा परिचय आपल्याला काही गरजेचं नाही. जीवनात जर आपला परिचय व्हायचा असेल तर एक तर संताचा व्हावा किंवा देवमान्य संताचा व्हावा. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाचा आणि देवमान्य संताचा आपला परिचय देतात. काहींचा परिचय हा त्यांच्या बोलण्यातून परिचय होत असतो. परिचयाच्या कक्षा भिन्न भिन्न आहेत. काहींचा बोलण्यातून परिचय होतो, काहींच्या अस्तित्व म्हणजे असण्याने परिचय होतो, काहींचा कार्यद्वारा परिचय होतो, काहींचा स्वरूपद्वारा परिचय होतो. काही व्यक्तींचा परिचय हा बोलण्यातून होत असतो. बोलण्यातून म्हणजे कसं, एक मनुष्य काहींचा व्यक्तीचा परिचय बोलण्यातून होतो. काही मंडळी, काही साधू मंडळी, काही अशी मंडळी कुंभमेळ्यामध्ये गेली, कुंभात गेली आणि त्यांना जिज्ञासा निर्माण झाली की त्यांना तिकडे साधू दिसले भगवे कपडे घातलेले. त्यांना जिज्ञासा निर्माण झाली की आपण काहीतरी साधूला विचारावं, हे कोण साधू आहेत, कुठले साधू आहेत, यांना आपण विचारावं काहीतरी. त्यांच्याकडे गेले, ती मंडळी गेली आणि त्यांना विचारलं, साधू महात्मे आमचा उद्धार कशामध्ये आहे, आमचा उद्धार कशाने होईल, याचा आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा पहिल्या साधूकडे गेले. त्या साधूने सांगितलं की राम नाम लड्डू हे, गोपाळ नाम घी, हरी को नाम मिश्र कर, घोर घोर करती. म्हणजे राम नाव हे लड्डू आहे, म्हणजे लाडू आहे. गोपाळाचं नाव हे तूप आहे. आणि हरी राम आणि गोपाळ नावाची आणि हरीची यांचं मिश्रण कर आणि यांची घोड भरत जा, याने तुझा उद्धार होईल. अहो महाराज, का हे भोजनाचं साधन सांगता आणि आमचा उद्धार होईल, आम्हाला त्याच्यापासून काहीतरी मिळेल असं सांगता? हो, याने तुमचा उद्धार होऊ शकतो. बरं, आता लाडू आणि तूप हे कोणाला आवडतं? ब्राह्मणाला लाडू आणि तूप हे ब्राह्मणाला आवडतं. हा ब्राह्मण कोण उत्पन्न साधू असला पाहिजे. दुसऱ्या साधूकडे गेले आणि त्याला विचारलं, महाराज आम्हाला काहीतरी उद्धाराचं साधन सांगा. त्यांनी नाही का तुम्हाला सांगितलं साधन? अहो, त्यांच्यापेक्षा काहीतरी सोपं साधन सांगा आम्हाला. तेव्हा ते साधू म्हणाले की राम नाम की ढाल बना कर कृष्ण कटार बांध लिया, और हरि नाम की ढाल बनाकर यम का फंदा काट लिया. राम नाम आणि गोपाळ नाम शस्त्राचं साधन सांगून आपला उद्धार होईल असं दुसऱ्या साधू महात्म्याने सांगितलं.
अहो शस्त्राचं साधन सांगितलं म्हणजे हे कोण असले पाहिजे? क्षत्रिय कुळ उत्पन्न साधू असले पाहिजे. तिसऱ्या साधूकडे गेले आणि त्यांना विचारलं, अहो साधू महात्मे, आम्हाला काहीतरी उधाराचं साधन सांगा. ते जरा व्यापारी वर्गातले होते. त्यांचं दुकानदार होते. त्यांनी सांगितलं, तुमच्याकडे काय हो? तुमच्याकडे कायफळ आहे का? कायफळ म्हणले आहे. जायफळ, मायफळ आहे का? मायफळ ते म्हणले आहे. जायफळ आहे का? जायफळ माहित आहे? जायफळ माहित आहे? तुम्हाला माहित आहे? जायफळ आहे का? म्हणले हो आहे. मिरे म्हणले आहेत. जिरे आहेत. हिंग आहे. म्हणून तुमच्या दुकानात जर एखादा मनुष्य आला, त्याने तुम्हाला जर कायफळ मागितलं, त्याला कायफळ द्या आणि लक्ष इकडं केंद्रित करा. कारण हे सुद्धा कायच आहे. नाही काया, आपल्याला काया शरीर म्हणतो ना, हे सुद्धा कायफळ आहे. हे कायफळ आहे. तुमच्या दुकानात जर एखादा मनुष्य आला, त्याने तुमच्याकडे जर मायफळ मागितलं, त्याला मायफळ द्या आणि लक्ष इकडं केंद्रित करा. कारण हे सुद्धा मायफळच आहे. मायफळ म्हणजे काय? हे मायेचा परिणाम आहे. मायेपासून आपली उत्पत्ती झाली. ईश्वराने एकट्याने उत्पन्न केली. माया त्याच्या जवळ होती, म्हणून माये आणि ईश्वराचा एकत्रीकरण करून हे जगत उत्पन्न झालं. म्हणून हे मायफळ आहे. म्हणून हे मायेचा परिणाम असल्यामुळे ते जायफळ आहे. जायफळ म्हणजे एक दुसरं जाणारच आहे. म्हणून तुझे म्हणतो ना, मी करतो रे, मिरे करतो, ते एक दिवस जिरे नाही रे, नाही मिरे करतो ना, ते एक दिवस जिरे आणि मग हिंग देव. म्हणजे तुकोबाने सुद्धा काय सांगितलं, एकदा अहंकार गेला रे गेला की मग तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून काही व्यक्तीचा परिचय बोलण्यातून होतो, काही व्यक्तीचा परिचय अस्तित्वाद्वारे होतो. आता बाकीचे परिचय बाजूला ठेवतो, कारण की वेळ 11:15 वाजलेला आहे. तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे भरपूर, परंतु म्हणून महाराज सांगतात की काहीचा परिचय अस्तित्वाद्वारे होतो, वाणीद्वारा होतो, कार्याद्वारा होतो. म्हणून देव व संत हे एकच आहे. कारण की देवा आणि संतांमध्ये काहीच भेद नाही. देवाचा जर आपण गुणाचा विचार केला तर देवाकडे कुठले गुण आहेत? ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतो निसन्नाचा सांगा तो, म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. म्हणून देव व संत हे एकच आहेत. हरितेचे संत संततेची हारी.
देव आणि संत एकच आहे. देव आणि संत ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून महाराज सांगतात की देव आणि संत एकच आहेत. आणि दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की मी सर्वांना सांगतो की सर्वांना हे समजलं पाहिजे, कारण की आता गावगाव लय अज्ञान झालेले आहे. काहींना काहीच माहित नसतं. एक आजी आईच्या पोटात दुखत होतो, पोटामध्ये, आणि त्या आजी दवाखान्यामध्ये गेली. आणि आजी दवाखान्यामध्ये गेली आणि डॉक्टरला विचारले. डॉक्टरला सांगितलं की डॉक्टर आता मला सकाळपासून खूप पोट दुखत आहे, काहीतरी आता उपचार सांगा. तेव्हा डॉक्टर म्हणाले तुम्हाला आता सोनोग्राफी करावं लागेल. तेव्हा आजीला वाटलं सोनोग्राफी, आपल्याकडे तर सोनं नाही. मग ती आजी म्हणली डॉक्टर सोनोग्राफीच्या बदल्यात चांदी ग्राफी केली चालेल का? नाही चांदी नाही, मग पितळ ग्राफी नाही, पितळ नाही मग लोखंड ग्राफी केली चालेल का? म्हणजे गावगावी असं खूप आज्ञाने भरलेले आहेत. एक अशीच आजी, त्यांच्या शेजारचा कोणतरी मनुष्य म्हणजे माणूस आयुष्यामध्ये गेला, आयुष्यामध्ये. आणि त्याचा आजीचा जो मुलगा होता, तो मुलगा आजीला म्हणू लागला की आजी आपल्या जवळचा तो माणूस नाही काय, तो आयुष्य मध्ये गेला. ते आजी काय मला माहिती आहे का, ती काय बाबा मोठी माणसं आहेत, ती काय कुठे पण जातील, आपण काय बाबा गरीब लोक. आता बघा, आता ही आगगाई लोक. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की सर्वांना ठाऊक असावं की देव आणि संत एकच आहेत. म्हणून अशा भावनेने मी तुम्हाला सांगतो. हेच अभंगाच्या मला दुसऱ्या चरणात सांगतात. असे भावे किंवा ऐका सांगत असे भावे, असो ठावे सकळा. म्हणून महाराज सांगतात की देव व संत एकच आहेत. म्हणून एकदा तुम्ही सर्वांनी हातवरती करा, हातवरती करा सर्वांनी प्रेमाने विठोबाराकडे भजन करायचे. हरी विठोबा
मी सर्वांना भावनेने अतिशय व्याकुळ होऊन सांगतो की देव आणि संत हे एकच आहेत. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात की निराकारी ओस दिशा येथे इच्छा परत असे तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे पोटधाये. महाराज सांगतात की भगवंताच्या ठिकाणी आणि संताच्या ठिकाणी सर्व गुण हे सारखेच आहेत. भगवंताच्या ठिकाणी गुण आहेत की ऐका यशस्वी अवधार्य. भगवंताकडे यश गुण आहे. यश म्हणजे काय तर ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय की अरे अर्जुना तुझं जर नाव घेतलं ना तर यशाचा म्हणजे जे काही अपयश आहे ते तुला पाहून अपयश जो आहे तो दाही दिशाला पडून जातो. तुझे नामे दाही दिशाची रंगीचे. म्हणून देवाकडे यश हा नावाचा गुण आहे. दुसरा गुण आहे की श्री. श्री म्हणजे काय संपत्ती. देवाकडे संपत्ती आहे परंतु माणसं कितीही संपत्ती असू द्या एक दिवस मात्र माती खातच जावं लागतं. अहो रावणाकडे किती संपत्ती होती संगती कवडी गेली नाही. संगती कवडी गेली नाही. रावणाकडे किती संपत्ती होती. रावणाकडे 1,00,000 नातू 1,25,000 पंतू 1,25,000 नातू इंद्रजिता सारखा पुत्र होता. अहो रावण जर एकटा इलेक्शन झाला असता उभा एकटा इलेक्शन उभारला असताना बिना मताने कोणी सुद्धा मत नाही दिलं असतं तरी तो निवडून आला असता. एवढे त्याच्याकडे नातू आणि पंतू होते. परंतु एवढं संपन्न जीवन असून उपयोग नाही. जीवन हे सफळ जीवन पाहिजे. आणि सफळ जर जीवन कशामध्ये होत असेल तर देव आणि संतांच्या संगतीमध्ये संतांच्या परिचयामध्ये सफळ जीवन होत असतं. म्हणून महाराज सांगतात की संताकडे निराकारामध्ये इच्छा करत निराकारी वसदिशा येथे इच्छा करत असे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे रोकडे केले सेविता येणे पोटधाये. म्हणजे संताकडे भरपूर असे रोकडे म्हणजे भरपूर संपत्ती आहे आणि त्यांची जर आपण सेवा केली तर आपला उद्धार निश्चित आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात
धावे सेविका केले पोट धाय हो सेविका केले पोट धाय हा तो सांगत से भावे हो मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे मी तो सांगत से भावे सेविका केले पोट धाय सांग
झालेली सेवा संपवायची ना सेवा. उत्तर द्या काहीतरी. संपवायची ना. हो होमावाले मंडळी, झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करून, सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून आज सेवेला उपस्थित असणारे सर्व गायनाचार्य, ही सर्व दिग्गज मंडळी आहेत. तरी अजून टीम थोडी बाकी आहे, अजून आली नाही. कारण की सप्ते फक्त 5 पंढरीमध्ये नाही, बाणकोटमध्ये काही आहेत, आदगावला गेलेले आहेत, काही जीवनात आहेत. आता जाऊन आम्हाला लगेच बाणकोटला एक सप्ताह आहे, तिथं लगेच आदगाव. म्हणून सर्वांना घाई असल्यामुळे सर्वांची क्षमा मागतो. काही इकडे सर्व छान मंडळी उभे आहेत. सुरुवातीला छान अगदी चांगल्या पावल्या मस्त नाचलात, आता पण आपण नाचायचं आहे. म्हणून झालेली सेवा गायनाचार्य आमचे बाबा असतील, माझे मोठे बाबा आहेत. तरी अजून त्या कुठे शिकलेत नाही, काही नाही, तरी पण त्यांचा आवाज आहे. आणि ते जर शिकले असते ना, तर मला तरी वाटतं आज त्यांचे नक्कीच महाराष्ट्रात नक्की नाव असतं. इकडे आमचे प्रोजेक्ट महाराज असतील, ते पण शिकलेत नाही, कुठं काही शिक्षण नाही, काय नाही, तरी पण आवाज इतका छान आहे. सर्वांचे प्रोजेक्ट काका असतील, त्यांचे धन्यवाद मानतो. इकडे द्वारकेदार रघुवीर असतील, म्हणल्या द्वारकेदार रघुवीर, त्यांचा पण आवाज उंच आहे, पण आज लाईट गेल्यामुळे त्यांचा आवाज खाली गेला. आणि कुलटेक महाराज असतील, ज्यांनी कुठेही कीर्तन असू दे, मी त्यांच्याकडे जात असतो. आज पण गेलो, म्हणलं काहीतरी थोडंफार. मला पुंडलिक काकाने सांगितलं, पुंडलिक महाराज असतील, ते सर्वच मंडळी आहेत. माझे वडील तिथे उभे आहेत, माझे वडील आहेत. आज आमचं भाग्य आहे, माझे मोठे वडील गायर आहेत, माझे पप्पा टाळ घेऊन उभे आहेत, माझे आजोबा खाली बसले ऐकायला, माझे आई इथं बसलेले आहेत. म्हणून माझं भाग्य आहे. आणि तुम्ही मला संधी दिली, मी सर्वांचे मी तुमचे मनापासून आभार मानतो. हे पण तुमचं नाव विशाल महाराज असतील, आणि इकडं आमचे कन्या महाराज, ज्यांच्या पप्पाज ऐकल्यानंतर सगळे ठातात या नाचतात, असे आमचे कन्हैया महाराज आहेत. आणि इकडं विशाल महाराज आहेत. म्हणजे तुम्ही विशाल महाराज विशाल महाराज आहेत आपले. इथंही मस्त टाळकरी आहेत. सुरुवातीला अत्यंत भरपूर चांगली तुम्ही पावली केली, म्हणून सर्वांचे आभार मानतो. आणि आमचे मागे राम काका आणि गोविंद काका तिकडे मागे बसलेले आहेत, आणि जन्यांना आहेत. ते आवर्जून माझं कुठे कीर्तन असेल, ते कीर्तनला आवर्जून येतात, म्हणजे येतात. ते मला म्हणतात, कोण नसलं तरी चालेल, नाही आलं की आम्ही टाळ घेऊ, आम्ही बरं आहोत. मी त्यांना पण समजायला पाहिजेत काहीतरी, आम्ही पण आहोत. पण जरा हे आहेत म्हणून ते जरा शांत बसले, तुम्ही दणका बघितला ना अजून. म्हणून गोविंद काका असतील, राम काका असतील, आमचे पांडवांना आहेत, आमचे काशांना आहेत, सर्वच गावातील मंडळी आले आहेत. इथं वाचनांना असतील, सर्वांचं नावं घेणे शक्य नाही. सर्वांचं चरणावर नतमस्तक होतो. आणि जी काही तोडकी मोडकी सेवा झाली असेल ते तुम्ही मान्य करून घ्या. कारण की बालक बोबडा बोली का वाकुडा वे चुका पावली ती चोच करून मावली विषयी. ज्याप्रमाणे एखादा बालक चालायला लागला, वाकडं तिकडं बोलायला लागला, तर पण त्याची जी आई असते तो कसा तरी बोलू द्या, पण त्या आपल्या आईला त्याला गोडच वाटतं. म्हणून जी काही सेवा झाली असेल ती तुम्ही मान्य करून घ्या. म्हणून सर्वांचे आभार मानतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. विठ्ठल ज्ञानेश्वर